चला तर राम मंडळी, सर्वांचं स्वागत आहे आपल्या बेदाडे कट्ट्यामध्ये. मी तुमचा रतन महाराज आज आला अवश्य या ठिकाणी हॉटेल आदित्य या ठिकाणी. तर याचं महत्त्वाचं कारण असं होतं की या ठिकाणी सुंदर असा शेतकरी गटाचा कार्यक्रम महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्यातर्फे आयोजित केलेला आहे. हा सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आता होणार आहे. कार्यक्रमाला सुरुवाती थोड्या वेळामध्ये होईल. त्याच्या अगोदर म्हणलं थोडासा तुम्हाला सांगावं की नेमकं आज कारण काय येण्याचं. तर या ठिकाणी सुंदर अशी विशेष शेतकऱ्याबाबत या ठिकाणी येणार आहेत. सेंद्रिय शेती कशी केली जाते व त्याबद्दल काय काय करायचं असते म्हणजे भरपूर काय माहिती या ठिकाणी आहे. तसेच आपल्या लांबजणचा वसुंधरा जी गट आहे त्या गटामध्ये सर्व सदस्य, अध्यक्ष, उपाध्यक्ष असे 10 जण आम्ही टोटल मिळून आलेलो आहोत. या ठिकाणी आल्याच्या नंतर आमच्या ग्रुपचा म्हणजे आपल्या लांबजणा ग्रुपचा या ठिकाणी नंबर आलेला आहे. त्यांचं मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आजचं आमचं नियोजन या ठिकाणी होणार आहे. तर चला पाहू सर्व माहिती. माननीय मुख्यमंत्री साहेब किंवा आपल्या आदरणीय कृषी मंत्र्यांना ज्यावेळेस माहीत झालं त्यांचं घर, त्यांनी त्याला त्या काहीला बीज बँक म्हणून बांधून दिलेलं आहे. त्याने मोफत त्याला बीज बँक की तुम्ही जतन करा, देशी वाण जतन करा म्हणून त्याला बीज बँक बांधून दिलेली. तर आपण आपल्याकडे जेवढं काही देशी वाण असेल तेवढं जतन करा. आपल्या कुटुंबासाठी तुम्ही एक गुंठ्यासाठी तुम्ही भाजीपाला लागवड करा आणि आपल्या कुटुंबासाठी एक विषमुक्त आहार तयार करा. ठीक आहे, एवढं असू द्या. पण आपलं जे डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मशीन हे फेरोमन ट्रॅपचा वापर करायचा आहे. ज्या ठिकाणी फेरोमन ट्रॅप लावला त्या ठिकाणी जास्त आळ्या होणार नाही. कारण हे जी लिव्हर दिलेली आहे ते लिव्हर लॅबमध्ये तयार केले असते. या लिव्हरला मादीचा वास दिलेला असतो. त्या मादीच्या वासानं नर पतंग त्याच्यामध्ये अट्रॅक्ट होतात आणि मरतात. काय करायचंय, मादीच्या वासानं नर पतंग त्याच्यात आकर्षित झाल्यामुळं त्यांचं प्रजनन होत नाही. म्हणून पुढे अंडी जे होतात अंडी देत नाहीत किंवा त्यांची उत्पत्ती होत नाही, त्यांचं कुटुंब वाढत नाही. त्यासाठी हे महिला करू शकतात, लावू शकतात. पण याची काय किंमत असते? 20 ते 25 रुपये किंमत आहे फक्त गुळीची. आपण हे ट्रॅप 15 रुपयाचं आहे. एकत्रित जर मागणी केला तर सेंद्रिय शेतीमध्ये किंवा तुमचे वेगवेगळ्या ग्रुपच्या माध्यमातून जर मागवून घेतला तर आपल्याला घरपोच मिळू शकते. पण ह्याचा वापर करणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. त्याच्याबरोबर दुसरं जे आहे निळे आणि पिवळे चिकट सापळे. ते निळे आणि पिवळे का दिले असतील? एकच कलरचे का दिलेले? त्याच्यामध्ये थोडस वेगळं आहे. काही आपल्या जे काही पिकावरती किडी येते, काही कीड काय करते, ते निळ्या रंगाकडे आकर्षित होतात. काही किडी निळ्या रंगाकडे आकर्षित होतात तर काही पिवळ्या रंगाकडे किडी आकर्षित होतात. म्हणून आपल्याला काय करायचंय, आपल्या सोयाबीनच्या क्षेत्रात जर तुम्ही निळे पिवळी चिकट सापळे जर लावला तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला पांढऱ्या माशी, आपल्या सोयाबीनवर येणारा रोग म्हणजे येलो मोजॅक तुम्हाला माहित आहे. येलो मोजॅक जर रोखायचा असेल तर आपल्याला कमीत कमी एक 50-50 स्टिक जर लावला तर आपल्या सोयाबीन क्षेत्रामध्ये तर नक्कीच आपल्याला येलो मोजॅकचा प्रादुर्भाव होणार नाही. हे काही साधं सोपं आहे. आपल्याला 80 रुपयाला एक बॉक्स भेटतोय. जर तुमच्या दुकानात गेला नाही तर 120, 150, 150 रुपये पर्यंत देतात. डायरेक्ट कंपनी संपर्क साधायचा आणि आपल्या गटाच्या माध्यमातून मागवून घ्यायचे. शेतकरी गट लांबला काढतो नंबर 1. युवा शेतकरी नैसर्गिक शेती गट चिंचोली गाजवली.